मनी माझ्या कधीच नव्हती तुझ्यासाठी जागा. प्रत्येक संकटासमोर राहिलो एकटाच मी हो. मग प्रश्न पडला असेल तुला, आज का चढलो तुझ्या पायऱ्या? नक्कीच हरला असणार, खचला असणार, जीवाला कंटाळला असणार. क्षमस्व, अपेक्षा भंग करण्यासाठी. तू सगळ्यांच्याच करतोस, मी तुझ्या केल्या. पण प्रश्न पहिला पुन्हा आलाच, मग कशासाठी हा इकडे आलाय? परिजन माझं जे फक्त करी प्रार्थना तुझी, तुझंच नाव असे त्यांच्या मुखावर आणि मनी. दिलेल्या तुझ्या मार्गावर ते चाली. मग एवढं सगळं करूनही शिक्षा त्यांना का दिली? की मला निरर्थक ठरवण्यासाठी, मी तुझ्या समोर नतमस्तक व्हावं यासाठी का केलीस माझ्या आयुष्यातली त्यांची जागा रिकामी? एक त्रासलेला भूतळावरचा उपरा पोस्ट. अरे आलात? या या, तुमचीच वाट बघत बसलो होतो आणि तेवढ्यात ही पोस्ट आली आणि म्हटलं स्टोरीमधून सगळ्यांना शेअर करावी. हल्ली सोशल नेटवर्किंगमुळे आयुष्य सोपं झालंय की कठीण हेच कळत नाही. म्हणजे बघा, एखादी पोस्ट आपण शेअर करतो, मग त्यामागचा नक्की उद्देश काय असतो? आपल्याला ती पटली की त्यामध्ये आपल्याला परिस्थितीचं प्रतिबिंब दिसलंय हेच कळत नाही. पण या सगळ्या अलंकारिक गोष्टी वगळता वरवर का होईना यामुळे जग जवळ आलंय. कोविड-19च्या विषाणूंची नवीन ओळख करून देण्याची अशी फारशी गरज नाही. माणूस हल्ली स्वतःच्या व्यक्तिमत्वाबद्दल जेवढं सांगू नाही शकणार ना, तेवढं कोरोनाबद्दल नक्कीच सांगू शकेल. आणि ही माहिती आपल्यापर्यंत आली ती म्हणजे सोशल नेटवर्किंगमुळेच. कोणाला किती त्रास झाला, कोण किती मदत पोहोचवू शकेल, हे सगळं शक्य झालं ते म्हणजे या नेटवर्किंगच्या माध्यमातून. पण ज्या माध्यमांना हे करणं गरजेचं होतं, ती माध्यमं मूग गिळून बसली होती. आता मूग गिळून बसली आहेत की खिसे भरून हे त्यांनाच माहिती. पण तुम्हाला मात्र प्रश्न पडला असेल, हे जे काही तू बोलतोयस ते काही नवीन नाही. कोरोनाला येऊन आता 2 वर्ष झाली आणि आता त्याची सवय देखील झाली आहे. मग हे सगळं परत का? हो, बरोबर ओळखलं. आगमन होणार आहे लवकरच आणि मग आपण सगळं विसरून फक्त तिकडेच लक्ष देणार. मी भरपूर लोकांकडून ऐकलं की यावेळी आपण काहीही करून गणपतीचं आगमन जोरात करायचं. 10 दिवस मनसोक्त सण साजरा करायचा. नक्कीच करा. तुम्हाला ते करण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि स्वातंत्र्य सुद्धा. पण सामाजिक अंतराचं काय? अरे विसरलो. काय ते? हा, सोशल डिस्टन्सिंग. मी शब्दासह अर्थ घेतला. शारीरिक अंतर अशी संज्ञा न काढता सरळ सरळ सामाजिक अंतर ही संज्ञा वापरली. पण सरकार किंवा कोणत्याही शासनाला आपल्या लोकांना सामाजिक अंतर ठेवा असे विशेष नमूद करण्याची फार अशी काही गरज नव्हती. कारण 1947च्या स्वातंत्र्य लढ्यानंतर आपण कधी सामाजिक अर्थाने एकत्र आलोच नाही. बर, ते सगळं वगळलं तर प्रश्न उरतोच, आगमनाचं काय? करूया ना, अगदी दणक्यात करूया. पण सण साजरा करताना आपल्या आजूबाजूला बघितलं की तुम्हाला दिसेल की कोणाची आई, कोणाचा बाप, कोणाचा भाऊ, कोणाची बहीण किंवा कोणाचा मित्र हे आयुष्याच्या धारदार सूर्यावर चालत आहे. फक्त एकच सांगेन, राजहंसाला जसं नीर आणि क्षीर एकत्र करून दिलं तरी देखील तो आपल्या सत्सद्विवेक बुद्धीने वेगळं करायचा. तोच गुण जर तुम्ही तुमच्यात आणला तर जीवन खूप सरळ आणि सोपं होऊन जाईल. बाकी सणांसाठी सकाळी लावलेला दिवा
संध्याकाळी आयुष्याची वाट विझवून जाणार नाही एवढं लक्ष मात्र ठेवा. आणि हो, मी येणार, नक्कीच येणार. पण आधी ज्या करोडो हाका आल्या आहेत त्यांना उत्तर देऊन. कारण मानव जात उरलीच नाही तर बाकी सगळं निरर्थक आहे. तुमचा गणपती बाप्पा.